मग सगळीकडे तुमच्या पक्षाची जरी बैठक असली ना तर तुमच्या पक्षाच्या वरिष्ठांना कळत बनावमध्ये बैठक झाली नाही म्हणजे कुठेतरी अजून आहेतच. गाव बंदी आहे, जिल्हा बंदी आहे, तुम्ही बैठक समजा कंदुकर साहेबांच्या घरी खासदार साहेबांच्या घरी घेऊ शकता. काय विषय नाही. आम्ही गावबंदी बॅनर कसं काय म्हणते भुजबळ गावबंदी बॅनर आम्ही काढतो त्याचा तर दम नाहीच. बाकी कोणाला असं सांगा आम्हाला ते आम्ही एवढंच सांगून तुम्ही जाणीव करून आमच्या नाकावर टिचून तुम्ही प्रेस ऑफिसला मिटिंग घेत असाल की 100% मीटिंग ऑफिसला घेतली तर चालते का? काय करू शकत इथं सर्व समाजाच्या संघटनेचे सगळे पदाधिकारी असतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या ऑफिसला तुमच्या घरी कुठे घ्या तुमच्या मंगल कार्यालयात आमचं म्हणणं येतं आमच्या नाकावर टिचून आज आमचा समाजाचा बांधव सायनाथ टर्के यांनी मराठा 2 वाजता घरमात घेतला. काल याच्या गावाच्या सोमोशी मुलीनं नवीच्या मुलीनं आत्महत्या केली. नांदेड जिल्ह्यात 6 आत्महत्या झाल्या. वरून तो छगन भुजबळ गावामध्ये बॅनर आम्ही काढतो तुम्ही त्याच्यात टिचून येत असाल तर याचा अर्थ होते म्हणजे भाजप आणि राष्ट्रवादी आहेत एकच पण ओबीसी पण एकच द्याल की जाणीवपूर्वक मराठा समाजाच्या जखमोर नाव फिरवण्यासाठी आला असं वाटते. कारण का तुम्हाला मिलिंद भाऊ कसं सांगितलं असताना की तुम्ही मिटिंग घेऊत म्हणतात ते चुकीच आहे. आम्ही विनंती करायला यात तर आपण अनावधाच्या मिटिंगचा विषय काय होता. आम्ही लोकांना लाख रुपये भेट दिलं आणि विषय चांगला होता. मिटिंग अगोदरची जी बैठक झाली ती बघितली आम्ही लोक बाकी समाज हो ना समाज लाख रुपये भेट दिला आम्ही आणि आमच्या समाजबांधाची माती साईड गेलतो आम्ही बोलायचं. पक्ष लोकप्रतिनिधीनं एखाद्या योजनेच्या मुलांची म्हणून आता मी बैठक तिथं मी इन्व्हॉल्व संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरला मी आपल्या सर्वांबरोबर आहे. तुम्ही अजून लागलं कसं आहे की मराठा समाज इकडे एवढं आंदोलन चालू तुम्ही बागेश्वरचा कार्यक्रम तिथे घेता कसं इन्व्हॉल्व म्हणता. बाबत कराड इथे येतात गावमध्ये असताना जाणीवपूर्वक सर तुम्ही म्हणजे आम्हाला बोलायला नव्हतं जाणीवपूर्वक तुम्हाला म्हणजे मराठा ओबीसी वाद लावायचाच आहे का असं दिसून येते. दावत कराड साहेब जाणीवपूर्वक पडणं आम्ही गावबंदी असताना रोजगार मिळतो. आता येणे काही बेरोजगार नाहीत काय या दिवसात बेरोजगार कार्यक्रम कुठे होता ऑफिसला होता ते रद्द केलं. आम्ही काय झेंडा ऐकली आम्हाला लोकप्रतिनिधी होते. मला असं कळलं पार्टी तर सत्तेत मग तुम्ही पक्ष सत्ताधारी करतो तुम्ही सरकार तुमच्या पक्षाची मिटिंग तुम्ही तुमच्या पर्सनल ऑफिसला घ्या. आपण चर्चा करू चर्चा सवय कसं कारण एकीकडे तुम्ही पडाळ करता का स्टेजवर पाठवता एकीकडे तुम्ही येऊन ते करता चर्चा मराठा समाजाच्या तेच ऐकून घ्या. मी काही या समाजाच्या भावना दुखवायला आपल्या समाजाच्या भावना दुखवायला किंवा नाकावर जे बोलत तुम्ही त्यासाठी नाही आलो. मी ऍक्च्युअली हा प्रोग्राम तय होता की बूथ विस्तारकांच्या बैठका बूथ पर्यंत पक्षाचं काम जाण्याच्या संदर्भात ही बैठक आहे असं ठरवून नाही. पक्षात नाही हो आरक्षण भेटचे पण कोणताच पक्ष नाही. आता सध्या पक्षाचे कामच होऊ देणार तुम्ही तुमचा होऊ देणार नाही. तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या सभा बघू बैठक बघू काय नाही नाही तुम्ही घ्या मग धमकी देत नाही आम्ही. नाही नाही घ्या घ्या घेऊ द्या याला मिटिंग घेऊ द्या. नाही नाही काय अडचण नाही. नाही नाही काय अडचण नाही घ्या. नाही मी एक विचारलं तर ते धमकी म्हणतात घेऊ शकत नाही. आपल्या ऑफिसला त्या दुःखात सहभागी परंतु काही गोष्टी की तसं ठरवून नाही आलो हे तुम्हाला सांगतो. पदाधिकारी तुमचे तिथं ऑफिस आहेत तुमच्या ऑफिसला घेऊ शकता तुम्ही. आमचं नाही गव्हर्नमेंटचं आहे पण सार्वजनिक असल्यामुळे आमची विनंती